नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही रम्याची पतंग कापते आणि त्यानंतर तेव्हा काव्याला मानिनी देखील साथ देत असते आणि जेव्हा ती पार्थची पतंग कापायला जातो त्याच वेळेस पार्थ आणि काव्या दोघांचीही पतंग कापते आणि दोघांचीही पतंग खाली पडते. तेव्हा ती पाहिलंत का मिस्टर देशमुख, आपल्या प्रेमामध्ये दोघांनी एकत्र उडायचे आहे आणि एकत्रच खाली पडायचे आहे. तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी मला तुमच्या हातून माझी पतंग कापायला देखील मला आवडेल आणि तेही आयुष्यभर. आणि तेव्हा दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाऊल लागतात. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही घरी आलेली असते आणि ती संक्रांतीनिमित्त तिळगुळ बनवण्यासाठी गरम गूळ करून तिळामध्ये टाकत असते. तेव्हा तिच्या हातातला चटका बसतो आणि जेव्हा हा लगेच त्याचा हात पकडतो आणि विचारतो भाजले का, असे बोलून तो तिच्या हातावर फुंकर घालू लागतो आणि तेव्हा दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही आपल्या बोक्याशी बोलत असते आणि हे दृश्य पाहून वसुंधरा आणि रम्याला मात्र अतिशय राग आलेला असतो आणि वसुंधरा ही रम्याला बोलते, या बोक्याचं काहीतरी करावेच लागेल. आणि त्यावेळेस रम्या ही मोठी कातर घेऊन येते आणि काव्य ही बोक्यापासून दूर गेल्यानंतर त्या बोक्याला कापून टाकते आणि काव्य ही बोक्याचा शोध घेत असते. तेव्हा तिला बोका मिळत नाही आणि ती अतिशय दुःखी होते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य पार्थ कशा प्रकारे वसुंधरा आणि रम्याला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.